वारकरी संप्रदायातील विविध प्रलंबित प्रश्नांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज खामगाव येथे वारकरी धर्मरक्षक परिषदेच्या वतीने तहसील कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात आला। या आंदोलनाद्वारे वारकऱ्यांनी आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी जोरदार आवाज उठवला असून मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून वारकऱ्यांनी शासनासमोर महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या आहेत। यामध्ये प्रामुख्याने वारकरी मानधनासाठी लावलेली 50 वर्षे वयाची अट तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच सर्व महिला भजनी मंडळांना वार्षिक 25,000 रुपये अनुदान मिळावे आणि मंडळातील सदस्यांना वैयक्तिकरित्या दरमहा 5,000 रुपये मानधन सुरू करण्यात यावे अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली। बुलढाणा जिल्ह्यामध्ये जिल्हा मानधन समिती स्थापन करून प्रलंबित असलेले सर्व अर्ज त्वरित मंजूर करावेत असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। केवळ मानधनच नव्हे तर वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दाही या आंदोलनात प्रकर्षाने मांडण्यात आला। रासायनिक सांडपाण्यामुळे इंद्रायणी नदी प्रदूषित झाली असून तिला तातडीने प्रदूषणमुक्त करण्यासाठी संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। येत्या 3 महिन्यांच्या आत या मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी मुंबईत जाऊन मंत्रालयाला घेराव घालतील असा इशारा वारकरी धर्मरक्षक परिषदेच्या वतीने देण्यात आला आहे। या मोर्चामध्ये हभप अर्चना बावस्कर, परिषदेचे प्रवक्ते हभप सचिन पाटील येरळीकर यांच्यासह मोठ्या संख्येने वारकरी, महिला भजनी मंडळाच्या भगिनी आणि संप्रदायातील नागरिक उपस्थित होते। भूमिका बजावत आहे। पण याच वारकरी संप्रदायाच्या ज्या हक्काच्या मागण्या आहेत की ज्या मागण्यांसाठी अविरतपणे असा आम्ही संघर्ष करीत आहोत, ज्या मुख्य मागण्या आहेत की या संप्रदायाला यांच्या मानधनाला जी शासनाने वय वर्ष 50 ची अट घालून दिलेली आहे ती अट सर्वात प्रथम रद्द करावी। दुसरी मागणी आहे सर्व महिला भजनी मंडळ यांना वार्षिक 25,000 रुपये अनुदान लवकरात लवकर सुरू करावे। तिसरी मागणी आहे पर्सनली सर्व महिला मंडळींना पर्सनली 5,000 रुपये मानधन चालू करावे। तिसरी मागणी आहे या जिल्ह्याला जिल्हा मानधन समिती स्थापन करणे व सर्व प्रलंबित अर्ज हे लवकरात लवकर मंजूर करावे। नाही तर वारकरी धर्मरक्षक परिषदेच्या वतीनं आता आमचं तालुका लेवलवरती हे आंदोलन चालू आहे। यानंतरची आमची पुढची भूमिका हे जिल्हा अधिकारी कार्यालयावर राहणार आहे। आणि एवढंच नाही तर या येत्या 3 महिन्याच्या आत आम्ही या शासनाला अल्टिमेटम देतो 3 महिन्याचा। 3 महिन्यामध्ये जर ह्या सर्व मागण्या सरसकट पद्धतीने जर पूर्ण केल्या नाही तर या संपूर्ण महाराष्ट्रातला वारकरी मंत्रालयाला घेराव घातल्याशिवाय राहणार नाही आणि मग याला जबाबदार सर्वस्वी शासन राहील, सर्व मंत्री महोदय राहतील। म्हणून त्याच्या अगोदरच आमच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जो मोर्चा निघणार आहे भव्य दिव्य 1 लाख वारकऱ्यांचा मोर्चा हा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्याचं नियोजन आमचं संपूर्ण जिल्ह्यात चालू आहे। तिथंच आमच्या मागण्या पूर्ण कराव्या। आम्ही सुद्धा शासनाला म्हणजे शासनाच्या सर्व म्हणजे यंत्रणेला की जेणेकरून मंत्रालयात आल्यानंतर जे सहकार्य तुम्हाला प्रशासनाला करण्याचं काम करून म्हणून तुम्ही आमच्या मागण्या ह्या जिल्हा लेवलवर सोडवा, म्हणजे प्रशासन सुव्यवस्थेला आमचं सहकार्यच राहील। म्हणून हे निर्णय लवकर घ्या। ज्या जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं की हा संप्रदाय इंद्रायणी नदी आज पूर्ण केमिकल युक्त झालेली आहे, त्या इंद्रायणीला सुद्धा केमिकल मुक्त करायचं आहे। पुढची भूमिका आमची इंद्रायणीमध्ये आंदोलनाची असणार आहे। त्या कंपन्यांना सुद्धा आम्ही अल्टिमेटम देतो आणि एक इशारा देतो की तुम्ही लवकरात लवकर त्या ज्या इंद्रायणीमध्ये सांडपाणी केमिकलचं सोडलं तुम्ही बायपास काढा आणि ते पाणी लवकर इंद्रायणीच्या बाहेर काढा। नाही तर आम्ही कंपन्या पेटवल्याशिवाय वारकरी संप्रदाय राहणार नाही।